एकल महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आता एकल महिला ही ठरणार लाडकी बहीण. सरकारकडून मदतीचा हात देण्यात येणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असणार आहे. एकल महिला म्हणजे कोण? जे विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, परिपक्व आहे व अविवाहित महिलांचा यामध्ये समावेश होतो. तर एकल महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. नवीन मदतीचा हात देणार आहे. वेगवेगळ्या सुविधा देणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना नक्कीच हे महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. तर एकल महिला ही ठरणार लाडकी बहीण. सरकारकडून मदतीचा हात असणार आहे. तर महिलांचं संरक्षण सुरू योजनेचा लाभ मिळणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे डेडलाईन आहे. तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील एकल महिलांचे संरक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे व शासनाच्या योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवणे हे त्यामागे उद्देश असणार आहे. महिलांसाठी विविध योजना काढून नक्कीच सरकार मदत करत आहे. आता जिल्हा परिषदेमार्फत हे निर्णय घेण्यात आले आहे व जिल्ह्यातील एकल महिलांचे संरक्षण करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. शासनाच्या योजना अधिकाधिक ज्या लाडक्या बहिणी एकल महिला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा उद्देश असणार आहे व येत्या 31 डिसेंबरपर्यंत संरक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. या महिलांची नोंद करून त्यांना विविध योजना सुविधांचा लाभ मिळवून देण्याचे शासनाने नियोजन आहे. ज्यामध्ये मिशन वात्सल्य अंतर्गत विधवा, घटस्फोटित, परिपक्व व अविवाहित महिलांचे संरक्षण सुरू केलेलं आहे. याचा उद्देश त्यांना सरकारी योजनेचा लाभ देणे, आर्थिक सक्षमीकरण करणे आणि सामाजिक सन्मान मिळवून देणे हा सुद्धा आहे. तर जे विधवा आहेत, घटस्फोटित आहे, त्यांना मिशन वात्सल्य अंतर्गत जे परिपक्व आहे, अविवाहित महिलांचा यामध्ये समावेश आहे, त्यांना विविध सरकारी योजनेचा नक्कीच लाभ मिळवण्यासाठी सरकार मदत करत आहे. सरकारमार्फत आपल्या महायुती सरकार असू दे किंवा राज्य सरकारच्या मार्फत विविध योजना राबविल्या जातात व या योजनेअंतर्गत महिलांसाठी विविध योजना आहे ज्यामध्ये प्रत्येक महिलेला लाभ मिळावा म्हणून नक्कीच आता सरकार इथे मदत करणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही सामाजिक सन्मान मिळवून देणं हा एक आहे. हे काम अंगणवाडी सेविका व आशा सेविकामार्फत ग्रामपंचायत स्तरावर केले जात आहे. संबंधित महिलेच्या वयानुसार त्यांच्या गरजा निश्चित केल्या जात आहेत. कोरोना एकल झालेल्या महिलांना पेन्शन, घरकुल आणि रोजगाराच्या योजनांना लाभ मिळवून देणे हा देखील उद्देश आहे. तर लक्षात घ्या, विविध योजना आहे ज्यामध्ये महिलांना पेन्शन असू द्या, घरकुल आहे, रोजगार आहे, या योजना लाभ मिळवणे देखील हा देखील उद्देश असणार आहे. वात्सल्य समिती जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व महिलांचे तुम्ही पाहू शकता, सर्व महिलांसाठी ही योजना असणार आहे ज्यामध्ये शिधापत्रिका आणि घरकुलसाठी मदत आहे. महिलांची शिधापत्रिका, घरकुलचा प्रश्न, निराधार पेन्शन, मुलांसंदर्भातील दाखले, वारस नोंद अशा कामांसाठी मदत केली जाईल. शासकीय अधिकारी आहेत त्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न सुटायला मदत होणार आहे. तर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी आहेत त्यामुळे नक्कीच महिलांचे सर्व प्रश्न आता सुटणार आहेत व इथे जी शिधापत्रिका आणि घरकुलसाठी मदत केली जाणार आहे. एकल महिलांना हाच प्रश्न आहे की शिधापत्रिका असो किंवा घरकुल जी योजना आहे नक्कीच इथे सरकार मदत करत आहेत व जे निराधार पेन्शन आहे, त्यांच्या मुलांसंदर्भातील दाखले आहेत, वारस नोंदी आहे, अशा कामासाठी इथे मदत केली जाणार आहे. परंतु जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकल महिलांना KYC करण्यासाठी अजूनही तिथे प्रश्नचिन्ह असल्यामुळे सरकारने नक्कीच याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आहे. कारण 31 डिसेंबरपूर्वी सर्व लाडक्या बहिणींनी KYC करणे बंधनकारक आहे. तर अशा एकल महिलांनी काय करायचे यावरती सुद्धा उत्तर दिलं पाहिजे आहे. आता सर्वे सुरू आहे, तुम्ही पाहू शकता इथे जिल्ह्यात हजारो महिला आहेत जे एकल महिला आहेत ज्यामध्ये विधवा आहे, परिपक्व आहे, घटस्फोटित आहे, अविवाहित आहे यांचा समावेश असणार आहे. तर इथे कोणत्या तालुक्यातील सर्वाधिक किंवा सर्वात कमी एकल महिला आहेत याची माहिती तालुकानिहाय घेण्याचं काम सुद्धा सुरू आहे व इथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जिल्हा परिषद यांनी सांगितलं आहे एकल महिलांचं संरक्षणाचे काम अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ते करत आहेत व संकलित माहिती महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे दिली जाणार आहे. त्याद्वारे महिलांना शासनाचे सध्याच्या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्याचं नियोजन असणार आहे. तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त हे अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्तेकडे हे नोंदणी म्हणजे काम सुरू असल्यामुळे एकल महिलांना किंवा जे अविवाहित आहेत किंवा जे काही घटस्फोटित आहे, परिपक्व महिला आहेत, अशा महिलांचा यामध्ये समावेश आहे. नक्कीच तुमची सुद्धा नोंद करून घ्यायची आहे व या वेगवेगळ्या योजना आहे म्हणजे घरकुलच्या असू द्या, शिधापत्रिकेच्या असू द्या, निराधार पेन्शन योजनेच्या असू द्या, तुमच्या मुलांसंदर्भातील दाखले असू द्या, वारस नोंदी आहे, अशा कामांसाठी नक्कीच इथे मदत केली जाणार आहे. जर एकल महिला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा एकल महिलांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा लाभ मिळेल व माहिती मिळणार आहे. तरी ते एकल महिलांना स्वतः लाडकी बहीण ठरणार आहे. सरकारकडून त्यांना सुद्धा मदतीचा हात मिळणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत
डेडलाईन दिलेली आहे, जे पूर्ण सर्वे सुरू आहे, ज्यामध्ये पूर्णपणे माहिती घेतली जाणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.